नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे मीरानी मायाचं जे काही कट कारस्थान राहतं ते सगळं घरच्यांसमोर उघड केलेलं राहतं. आता इकडे मीरा डायरेक्टच मायाला घराच्या बाहेर हाकलून देते आणि माया जो काय सगळं सत्य राहतं ते सांगते. हे सगळं त्या मंजिरीचं कट कारस्थान होतं, मंजिरीचं प्लॅनिंग होतं. तेवढ्यात आता अथर्व त्या मंजिरीच्या विरोधात खूप मोठा असा निर्णय घेतो. अथर्वचे डोळे उघडून गेलेले राहतात. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे सकाळची वेळ राहते, सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आता मीरा पण बोलते, थांबा, मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी एक महत्त्वाचं सांगायचंय. आपलं कुटुंब कित्येक दिवस या सगळ्या कट कारस्थानाबद्दल जात होतं. आपल्या घरातले माणसं फार देखील वाईट वागतात, ते कट कारस्थानी करता. तेवढ्यात आता मंजिरीला ते एक वेळ एकदम घाम फुटतो. तिचा चेहरा एकदम असा पांढरा पडून गेलेला असतो. मंजिरी म्हणते, हे सगळं काय बोलतेस बरं मीरा तू? मला काही देखील एक कळत नाहीये. तेवढ्यात आता मीरा पण बोलते, थांबा आईसाहेब, मी तुम्हाला सगळं काही देखील सांगते, पण जरा तुम्ही 2 मिनिटं थांबा. आता मीरा डायरेक्टच वर जाते आणि ती मायाची बॅग घेते आणि खाली येते. मीरा म्हणते, आता हिला या घरात राहायची अजिबातच लायकी नाही असं म्हणून प्रेक्षकांना साडकणी ती मीरा आहे ना त्या मायाच्या कानाखाली वाजवते. त्याच्याने मायाला ते एक वेळ एकदम मोठा असा धक्का लागतो. माया म्हणते, हे सगळं काय करतेस बरं तू? कोणी मोठ्या बहिणीसोबत असं वागतं का? तेवढ्यात मीरा पण बोलते, बस बस झालं, इतक्या दिवस मी सगळं सहन करून घेत होते, पण माझी पण काहीतरी एक लिमिट असेल. आता मी अजिबात सहन करून घेणार नाही. तू किती कट कारस्थानी वागत राहते बरं. तू माझी मोठी बहीण, अगं तुझी लायकी आहे का माझी मोठी बहीण बनायची? माझी मोठी बहीण म्हणजे एक चांगली व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला तूच मारून टाकला आहे. तेवढ्यात अथर्व पण बोलतो, हे सगळं काय बोलते बरं मीरा तू? तेवढ्यात आता मीरा पण बोलते, अहो वेदाचे भावा, माझी मोठी बहीण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती अंबिकाताई आहे. त्याच्याने अथर्वला तर 440 वॉटचा एकदम मोठा झटका लागतो. अथर्व बोलतो, काय अंबिका तुझी सक्की बहीण आहे? अगं इतक्या दिवस हे सगळं सत्य तू माझ्यापासून का बरं लपवलं? हे सगळं सत्य तू मला का सांगितलं नाही बरं? तेवढ्यात मीरा पण बोलते, हे सगळं सत्य मला पण माहीत नव्हतं, मला स्वतः हे अंबिका ताईंनी सांगितलं आहे. तेवढ्यात ती मंजिरी बोलते, हे सगळं काय बोलतेस बरं तू? हे सगळं काय चाललंय तुझं? तेवढ्यात आता मीरा पण बोलते, तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा, मला जे काय सगळं सत्य आहे ना ते सगळं सांगून घेऊ द्या. आता ही फार कट कारस्थानं वागू लागत असते. त्याला डायरेक्ट मीरा म्हणते, तू हे सगळं इतक्या दिवस का केलं बरं माझ्याबरोबर? तू अशी का वागली माझ्याबरोबर? मी तुझं काय वाईट केलं आहे बरं? तेवढ्यात माया पण बोलते, अगं मी हे सगळं नाही केलं, हे सगळं काय बोलतेस बरं तू? मागचे तू पुरावे पाहिले त्याच्यावरनं तर हेच सिद्ध होते ना मी तुझी सक्की बहीण आहे. तेवढ्यात मीरा पण बोलते, मला सगळं कळालंय, सगळं तू नाटकं केलेली आहे. तेवढ्यात आता अथर्व पण बोलतो, बस झालं बस, आता कोणी काही देखील एक बोलायचं नाही. आता जे काही बोलायचं ते सगळं मी बोलणार आहे बरं. हे तुम्ही सगळे काय कट कारस्थानं चाललंय बरं घरामध्ये? मायातला अक्कल आहे का नाही? तुझे सगळे काय खोटे पुरावे बनवून आणलेस बरं? मला मीराच्या बोलण्यावरती विश्वास पटलेला आहे. तू किती नीच आहे ना, मला हे सगळं माहिती. तू खूप कट कारस्थानं करते, तू खूप चुकीचं वागते. तू हे अशा थराला जाशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आता अथर्व डायरेक्ट तिची बॅग घराच्या बाहेर फेकून देतो आणि मीरा डायरेक्टच तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर हाकलून देते. आता तेवढ्यात ती पण माया बोलते, आता तुम्हाला सगळं कळालंच ना, अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तेवढ्यात आता मंजिरी पण बोलते, चला चला दार बंद करून टाका, हिला घराच्या बाहेर आपण हाकलले, त्याला पटकन दार बंद करून टाका. ती एकदम अशी पॅनिक होऊन गेलेली असते. तेवढ्यात ती बोलते, थांबा 2 मिनिटं, मला महत्त्वाचं काहीतरी बोलायचंय. तेव्हा आता अथर्व बोलतं, आता तुझं काय उरलंय बरं बोलायचं? बोल बरं, तुला काय बोलायचंय? तेव्हा आता ती माया पण बोलते, ही नीच मंजिरी या सगळ्या कट कारस्थानामध्ये सामील होती. ह्या मंजिरीनीच आहे ना त्या अंबिकाला मारून टाकलेलं आहे. या सगळ्या कट कारस्थानामध्ये ही प्लॅनिंग सगळी ह्या बाईची होती. तेवढ्यात प्रेक्षकांनो अथर्वच्या पायाखालची एकदम मोठी अशी जमीन सरकून जाते. तेवढ्यात तिथे दादासाहेब पण असतात. दादासाहेबांना पण एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो. दादासाहेब पण बोलता, हे सगळं काय बोलते बरं ही माया? तेव्हा आता मंजिरी पण बोलते, अहो तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही माया कशी वागते बरं, ही मुद्दामच नाटकं करते. तेवढ्यात माया पण बोलते, थांबा ना, माझ्याकडे एक पुरावा आहे, तो पुरावा तुम्ही बघा ना, माझ्याकडे प्रूफ आहे या सगळ्या गोष्टीचं. तेवढ्यात आता माया पण एका माणसाला फोन लावते आणि म्हणते, हे सगळे तुम्हाला खोटे डॉक्युमेंट बनवायला कोणी लावले होते बरं, मला त्याचं नाव सांगा तुम्ही. तेवढ्यात आता तो पण म्हणतो, मंजिरी मॅडम, त्यांनी मला हे सगळे खोटे डॉक्युमेंट बनवायला लावले होते. प्रेक्षकांना त्याच्याने मंजिरीचे कट आहे ना डायरेक्ट अचानक घरच्यांसमोर येतात. तेवढ्यात आता दादासाहेब पण बोलतात, तू हे फार चुकीचं वागले. अथर्व पण बोलतो, तुला हे सगळं वागायची अजिबातच गरज नव्हती आई, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. ही माया, एक वेळ मी या मायाचं समजून घेऊ शकतो, ही कट कारस्थानी ही नीच बाई आहे, पण तू हे असं वागशील मला असं वाटलं नव्हतं. आता प्रेक्षकांना तिला पण डायरेक्ट सगळेजण मिळून घराच्या बाहेर हाकलून देतात आणि ती मंजिरी पण डायरेक्ट घराच्या बाहेर पडली होती. एकदम ती असं संतापून जाते, तिला असा प्रचंड राग येतो, पण ती तसं काही देखील एक दाखवत नाही. ती बोलते, सॉरी, मला माफ करा, माझ्याकडनं चुकी झाली, माझ्याकडनं अशी चुकी अजिबातच पुढे देखील काही एक होणार नाही असं म्हणून ती सगळ्यांची फार माफी मागू लागत असते. पण तिला कोणी देखील काही एक माफ करत नाही. दादासाहेब तर म्हणता, तुझी लायकी नाही म्हणजे तू हे सगळं वागशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. त्याला पहिले किती वाईट बोलायची, परंतु तू हे सगळं करशील मला असं वाटलं नव्हतं. तू फार चुकीची वागली, याच्यासाठी तुला अजिबातच माफी मिळणार नाही. आता अंबिका पण तिथेच असते. अंबिकाला पण एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो. अंबिका बोलते, आई, मी तुमच्यावर इतक्या दिवसापासून विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळं वागाल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आता अंबिकाला
अंबिकाला पण कळून चुकलेलं राहतं. आता आपण जे काही सगळं बोलतो ना ते सगळं हिला ऐकू येते, आपण हिला दिसत आहे. आता ते अंबिकाला पण नकळत जाणवलेलं राहतं. आता अंबिका म्हणते मला सगळं कळते आई, मी तुम्हाला दिसत आहे पण तरी तुम्ही मुद्दाम नाटकं करत आहात. आता अंबिका समोर पण जे काही सगळं सत्य राहतं मंजिरीचं ते सगळं सत्य आलेलं राहतं. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला जपणारे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.